श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 2 एप्रिल हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा ज्याला म्हटले जाते, तो दिवस अगदी जवळ आलेला आहे आणि हनुमान जयंतीला खूप सारे खास उपाय सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असा लाख मोलाचा चमत्कारिकरित्या बदल घडतात. कारण आपले हनुमान म्हणजेच हनुमान राया हे चिरंजीवी आहेत. त्यांना वरदानच आहे ते कायमस्वरूपी चिरंजीवी राहतील. हनुमानाची सेवा ही रामरायाच्या सेवेशिवाय अधुरी आहे आणि रामरायाची सेवा ही हनुमान रायाच्या सेवेशिवाय अधुरी आहे. म्हणूनच आधी येतो तो रामनवमी उत्सव आणि त्यानंतर येते ती हनुमान जयंती. हनुमान जयंतीला हनुमान जयंती खरं म्हणायला नको वाटत आहे, पण तो आहे शब्द. हनुमान जन्मोत्सव म्हणता आलं तर जास्त चांगलं होईल. हनुमान जन्मोत्सवा दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत मंदिरामध्ये जाऊन त्या बघूया. कारण 100तल्या 50च लोकांच्या घरी हनुमान रायाचा फोटो किंवा मूर्ती असते. बाकी आपण सर्वजणच मंदिरामध्ये जाऊन रीतसर हे करतो, पूजा वगैरे करतो. आता मी स्वतः हनुमान रायाचा फोटो किंवा मूर्ती हनुमान जयंतीला नक्कीच आणणार आहे. तुम्हालाही हवा असेल म्हणजे मूर्ती, मी कधी शक्यतो फोटो नाही आणत, तर तुम्हालाही हनुमान जयंती दिवशी, हनुमान जन्मोत्सवा दिवशी शब्द समजून घ्या. जर तुम्हाला हनुमान रायाची पंचमुखी मूर्ती आपल्याकडे अभिमंत्रित करून अभिषेक करून हवी असेल तर तुम्ही खाली नंबर देत आहे त्याच्यावर कृपया संपर्क साधावा. आता हनुमान जन्मोत्सवा दिवशी सकाळीच आपल्याला लवकर उठायचे आहे. सगळ्यात आधी तुमचा एक गैरसमज दूर करते जो मी सध्या सतत सांगत आहे की हनुमान रायाची सेवा स्त्रियांनी करू नये. अजिबात नाही. हनुमान राया हे स्वतः ब्रह्मचारी होते, म्हणजेच त्यांना स्वतःला तो श्राप होता की तुम्ही कायम ब्रह्मचारी राहाल. म्हणजे श्राप म्हणण्यापेक्षा एक असतं ना पूर्वी, ते होतं. त्यामुळे हनुमान राया ब्रह्मचारी होते, म्हणून हनुमान रायाची स्त्रियांनी सेवाच करायची नाही असं बिलकुलही नाहीये. सेवा आपण नक्कीच करू शकतो, पण जर घरात तुमच्या पुरुष असेल तर पूजा करताना हनुमानाची पूजा ही पुरुषांना करायला लावणं जास्त चांगलं आहे. पण ज्यांच्या घरात कुणी नाहीये त्या स्त्रिया सुद्धा आपल्या हनुमान रायाला स्वतःचा भाऊ समजून त्याची सेवा निश्चितच करू शकतात. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या हनुमानाच्या भक्त आहेत. त्यातीलच मी पण एक आहे की मी महाराजांना जेवढी मानते, माता लक्ष्मीला जेवढी मानते, बाकीच्या देवी देवतांना जेवढी मानते, तेवढीच हनुमान रायाला मी खूप मानते. आणि हनुमान चालीसा ही मी न चुकता म्हणते किंवा मी किमान ऐकते. सध्या तर आता तुम्हाला माहितीये रामनवमी पासूनची सेवा चालू आहे, ती तर माझी न चुकता होते. हनुमान रायाची सेवा सगळ्यात साधी सोपी आहे. जशी आपली भोले बाबांची सेवा आहे तशीच. फक्त शनिवारी मंदिरामध्ये जावे, काही न्यायला नाही जमले तरी चालेल, हनुमानाच्या शरण जावे. जे कुणी अत्यंत दुःखी कष्टी या जगामध्ये आहे, प्रत्येकाला, कुणाला मानसिक त्रास आहे, कुणाला शारीरिक त्रास आहे, कुणाला आर्थिक त्रास आहे, तुमची कोणतीही पीडा घेऊन जर तुम्ही कोणत्याही मारुती मंदिरात गेलात आणि मारुती रायाला शरण जाऊन तुमच्या डोळ्यातून सहजच जर 2 अश्रू आले तर त्या अश्रूंची किंमत हनुमान राया नक्कीच ठेवतात. म्हणजे त्याच्यावर मार्ग ते काढतात. जायचं म्हणून जायचं का तर नाही. बरेच लोक मी बघते जेव्हा मी हनुमान मंदिरामध्ये जाते की पळत पळत प्रदक्षिणा घालतात. का तर 21 घालायच्यात, 51 घालायच्यात, मग मागचा पुढचा कुठेही जाऊ दे त्यांचं पळणं चालू असतं. नाही, तुम्ही 3च प्रदक्षिणा घाला, 3च, पण त्या इतक्या मनापासून घाला की तेव्हा फक्त तुम्ही आणि भगवान एवढ्याच तुम्हाला स्मरण झालं पाहिजे. काही गरज नाहीये धावत पळत मोजून कुठली सेवा करण्याची. तुम्ही एक जागेवर प्रदक्षिणा घालू नका, पण ते जे दर्शन घेता ना तुम्ही, ते इतकं तळमळतेनं घ्या की तुम्हाला हनुमान राया स्वतः स्वप्नात येऊन किंवा स्वतः समोर येऊन प्रचिती तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हे नक्की आहे. प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरामध्ये नक्की जावे, शनी महाराजांना नक्की जावे.
काळे उडदाचे दाणे ठेवून यावे, कधीतरी रुईच्या पानांचा हार घालावा, कधी चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. असे विविध उपाय जर आपण हनुमान रायाचे केले आणि हनुमान चालिसा विशेष करून मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा आणि हनुमान चालिसा हे जर मारुती मंदिरामध्ये बसून म्हणालात तर तुम्हाला त्याचा प्रभाव लवकर दिसून येतो. पण हरकत नाही, घरी सेवा केली तरी चालेल. सगळ्यात आधी देवपूजा करून घ्यावी आणि 2 एप्रिलला, आणि त्यानंतर सकाळी देवघरासमोरच बसावे आणि हनुमान रायाचा आणि श्रीराम जयराम जय जय राम हा एका माळेवर किंवा बोटांवर जप करून घ्यावा. श्रीराम जय जय राम असं 11 वेळा म्हणा आणि ओम हम हनुमंतये नमः, ओम हम हनुमंतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. खूप सोपा आहे आणि खूप साधा आहे. त्याच पद्धतीने उद्या मंदिरामध्ये जाऊन 3 गोष्टी चढवून यायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर चमेलीचं तेल आहे, चमेलीचं तेल दिव्यात घालून तो दिवा लावायचा आहे. दुसरी गोष्ट उडदाचे दाणे न्यायचे आहेत. 2 गोष्टी तर न्यायच्याच आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शेंदूर. या 3ही गोष्टी मारुतीरायांना खूप आवडतात आणि या 3 गोष्टी जर तुम्ही नियमितपणे हनुमान रायाला व्हाल तर तुमच्या आयुष्यामध्ये इतके बदल घडतील, तुम्हाला कळणारही नाही की हे झालं कशामुळं. तर फक्त या 3 वस्तू चढवून या. जेव्हा या 3 वस्तू नाही जमणार, फक्त दर्शन घेऊन या, पण हनुमान रायाचे दर्शन प्रत्येक शनिवारी अगदी नक्की घ्या. तुम्हाला हा फरक दिसून येईल. हनुमान जन्मोत्सवा दिवशी हनुमान मंदिरात जाऊन या. ज्यांना पिरियड आहे, सुतक आहे काही कारणाने, त्यांनी आपल्या ह्याच्यावर मोबाईलवर हनुमान रायाचा फोटो घ्या आणि मानस पूजा करा. मानस पूजा म्हणजे काय? हनुमान रायाला मी अभिषेक करत आहे, हनुमान रायाला मी वस्त्र चढवत आहे, हनुमान रायाला मी शेंदूर चढवत आहे, एक तुपाचा दिवा लावलेला आहे, सुंदर असा नैवेद्य दाखवलेला आहे आणि हनुमान रायाला मी हार चढवत आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही नंतर युट्यूबला किंवा गुगलला हनुमान चालिसा काढा, भीमरूपी काढा म्हणजे हनुमान स्तोत्र आणि सुंदरकांडचा पाठ. एवढी सेवा तुम्ही हनुमान जयंतीला अगदी न चुकता करा आणि मग मला सांगा काय फरक पडतो ते. हनुमान जन्मोत्सवाच्या अजूनही सेवा उपाय घेऊन मी नक्कीच येईन. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.